जम्मू काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला उच्चस्तरीय बैठकीत आढावा। दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी मास्टर प्लॅन। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आज संसद भवन संकुलात नव्यानं बांधलेल्या प्रेरणा स्थळाचं होणार लोकार्पण। पुढच्या महिन्यापासून अंमलात येणारे 3 नवे फौजदारी कायदे हे जनतेला वेगवान न्याय देण्याच्या दृष्टीनं तयार करण्यात आल्याचं केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन मेघवाल यांचं प्रतिपादन। नीट परीक्षेत झालेल्या अनियमिततेसंदर्भात दोषी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलं आश्वासन। नवोदित माहितीपट निर्मात्यांना प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याच्या उद्देशानं पहिल्यांदाच मिफमध्ये आयोजित केलेल्या डॉक फिल्म बाजारचं उद्घाटन। आणि इटलीतल्या पेरुगिया इथं सुरू असलेल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत भारताचा अव्वल मानांकित खेळाडू सुमित नागलची अंतिम फेरीत धडक। नमस्कार।